देवाच्या इच्छेपुढे आपण काय बोलू शकतो का? खूप प्रेमळ, सगळ्यांसाठी तळमळ असणारी आपल्या वाड्याची शोभा होती का नली आपली. देवाच्या मर्जीपुढे आपण देवाशी भांडून नली आपली परत येणार आहे का? हा, शांत. आई, ए आई, ए आई, अशी पुतळ्यासारखी नको ना बसून राहू तू. या घुसमटीमुळे तुझ्याच तब्येतीवर परिणाम होईल नाही. ए आई, बोलायला शब्दच नाहीत भिकाजी. देवाची मर्जी चालते ना, पण हा अन्याय, हे बरं नाही केलं देवानी. इतक्या लहान वयात अर्ध्या संसारातून देवानं नलीला उठवलं. नाही, देवाकडे न्याय नाही. खोत घराण्यात भांडणं, संकट आतापर्यंत येतच होती, पण हे संकट, अकाली मृत्यू नाही रे सहन होत, नाही सहन होत भिकाजी. शंकर, 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 माझा वेद कुठे आहे? वेद कुठे आहे माझा? आई, आई बघ शांत. नली गेले हे वेद मान्यच करायला तयार नाहीये. त्याच्या मते ती बॉडी नलीची नाहीये, पण ऋषीच्या मते ती बॉडी नलीची आहे. त्यामुळे सगळ्यांच्या समोर हा प्रश्न उभा आहे की ती बॉडी नक्की कोणाची. प्रश्न येतोच कुठे? तिच्या भावानेच सांगितलंय ही बॉडी तिची आहे म्हणून. हे मी माझं मत सांगत नाहीये ना, पण जर एखादा नवराच सांगत असेल की ही बॉडी त्याच्या बायकोची नाहीये, तर त्याचं मत असं आपण पटकन उडवून लावू शकत नाही ना. विचार करावाच लागेल ना आपल्याला. हे बघ आई, वेदला अजूनही खात्री आहे की नली जिवंत आहे. तो लगेच तिला शोधायला पण गेलाय. शेवटी देवानं माझं ऐकलं. येणार नली, नक्की येणार. नको कशी करूस. देवा, नली जिथं कुठं असेल तिथं तिला सुखरूप ठेव. वेद, वेद, वेद कुठे आहेस रे तू? प्लीज ये ना माझ्या मदतीला वेद. ही जागा खूप निर्मनुष्य आहे वेद. कोणीच नाहीये त्या आजूबाजूला. चीट पाखरू पण नाहीये. वेद, मला भीती वाटते रे इथे. मला बाहेर पडायचंय. कोणी आहे का? आजूबाजूला कोणी आहे का?
लाईट होता ना तिथे अचानक पावसाने भास झाला असेल. वेदची गाडी. वेद 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 इकडे बघ ना. वेद वेद इकडे मी मला बाहेर काढ ना. वेद प्लीज. वेद